हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? आज मी संडे स्पेशल मिसळ पाव बनवत आहे. त्यासाठी मी हा व्हिडिओ काढलेला आहे. तर चला तर मग तो आपण पाहूयात. सकाळी मस्त ऊन पडलेलं होतं आणि तुम्ही तर बघू शकता की माझ्या मटकीला खूप छान मोड आलेले आहेत. त्यानंतर मी ही मटकी शिजवून घेतलेली आहे. आपल्याला जास्त शिजवायची नाही, फक्त एक शिट्टी झाली तरी खूप झालं. नंतर मी आपले सुके खोबरे, कांदा फ्राय केलेला आहे व त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि नंतर आपल्या दुसऱ्या पॅनमध्ये मी जिरे, मोहरी, हळद आणि थोडंसं तिखट टाकून मी मटकी फ्राय केलेली आहे व चवीनुसार मीठ टाकलेले आहे. ते झाल्यानंतर मी आपला रस्सा बनवायला घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी बारीक कांदा कट करून टाकलेला आहे आणि आपली जी पेस्ट आहे ती ॲड केलेली आहे आणि नंतर मी आपले मसाले ॲड केलेले आहेत. तुम्ही तुमच्याच आवडीनुसार, चवीनुसार तुम्ही तुमचे मीठ आणि मसाले ॲड करू शकता. नंतर तुम्ही ते बघू शकता की त्या मसाल्याला तेल सुटलेले आहे. नंतर मी त्याच्यामध्ये जे आपण मटकी उकडलेले होते ते पाणी मी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे आणि नंतर मी थोडीशी उकळी येण्यासाठी ते भाजी तशीच ठेवून दिलेली आहे. 5 ते 10 मिनिटांनी तुम्ही तर बघू शकता की आपल्या रश्श्यावरती खूप छान तरी आलेले आहे आणि मिसळ पावमधील महत्त्वाचा घटक म्हणजे हाच आहे की आपल्या रश्श्यावरतीही चांगली तरी आलेली पाहिजे. नंतर मी आमच्या दोघांसाठी मिसळपाव खायला घेतलेला आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की माझा मिसळपाव हा रेडी झालेला आहे. त्याच्यासोबत मी कांदा, लिंबू, कोथिंबीर, फरसाण हे घेतलेलं आहे सर्वजण. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. माझा मिसळपाव कसा वाटला ते मला नक्की कळवा. थँक यू.